सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा त्या हॉटेलच्या बाहेर आलेला असतो आणि त्या बाहेरच्या कॅमेऱ्याकडे बघत अर्जुन हा इन्स्पेक्टरला फोन लावतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, मला या बाहेरच्या कॅमेऱ्याचे CCTV फुटेज लागतील. तर लगेचच इन्स्पेक्टर हे तयार होतात. अर्जुन म्हणतो की त्यावेळी या रस्त्यावरून कोण हॉटेलच्या आतमध्ये आलं असेल आणि कोण बाहेर गेलं असेल हे CCTV फुटेजमधून आपल्याला नक्की समजेल. इकडे तन्वी ही अस्मिताला सांगते की अगं, मी तुझी शपथ घेऊन सांगते, मी त्या विपुलसोबत लग्न नाही करणार. अस्मिता म्हणते की माझी शपथ घेऊ नकोस, तू त्याच्याशी लग्न करशील आणि मला मारशील. तर तन्वी म्हणते की अगोदर मला या त्रासातून बाहेर पडू देत नाही, याचा विचार करूयात आपण. हसतच अस्मिता म्हणते की थँक्स, मला तर फार भीती वाटली होती. इकडे आता सायली अर्जुनला सांगते की या अगोदर तुम्ही जेवून घ्या बरं, जेवण जर नाही केलं तर काम करायला कशी ताकद येईल. तर अर्जुन म्हणतो की सायली, आता मला अगोदर माझे काम करू द्या, मी नंतर जेवेन. तर अर्जुन म्हणतो की सायली, तू जेवली का? तर सायली म्हणते नाही. बोट करत अर्जुन चैतन्याला सांगतो की बघितलं का, स्वतः काही जेवत नाही आणि दुसऱ्याला जेवण करायला सांगते. तर अर्जुन हा सायलीला सुद्धा जेवायला बसावयास बोलतो. तर आता सर्वजण जेवायला बसतानाच अर्जुनला फोन येतो आणि इन्स्पेक्टर कदम फोन करून अर्जुनला सांगतात की मी ते CCTV फुटेज तुम्हाला पाठवलंय, थोड्याच वेळास आमचा माणूस ते पेनड्राईव्ह घेऊन तिथे येईल. तेवढ्यात तो माणूस तिथे तो पेनड्राईव्ह अर्जुनला देतो. तर आता ते पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावतात. चैतन्य म्हणतो, अर्जुन हे सर्व काय चाललंय? तेव्हा अर्जुन म्हणतो की विलासचा ज्या रात्री खून झाला त्या रात्री साक्षी ही त्याच रिसॉर्टमध्ये होती आणि त्या जवळच्या रस्त्यावरच मला हा CCTV कॅमेरा मिळाला आणि मी सायलीने आत्ताच आपल्या लक्षात आणून दिलंय की साक्षी ही खुनाच्या ठिकाणी असणं अजूनच शंकादायक आहे. तर आता ते CCTV फुटेज बघू लागतात. त्यामध्ये साक्षी ही तिच्या गाडीतून कारमध्ये खाली उतरते आणि हॉटेलमध्ये जाते. चैतन्य म्हणतो, ही तर साक्षी गाडीतून आली, गाडीतून खाली उतरली आणि आतमध्ये गेली. तर पुन्हा साक्षी ही बाहेर येऊन गाडीतून निघून जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघितलं का, साक्षी आली आणि पुन्हा गाडीतून बसून बाहेर गेली. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ आपली खात्री खरी झाली आणि साक्षी बाहेर गेली. याचा अर्थ विलासचा खून झाला त्यावेळेस साक्षी तिकडे होती. सायली म्हणते की दुसरीकडे, म्हणजे ती नक्कीच आश्रमात गेली असणार. आणि सायली म्हणते हे तर तुम्ही अर्जुन सर सिद्ध करतारच. तर अर्जुन म्हणतो की बरोबर आणि लगेचच चैतन्याला अर्जुन हा कॉन्ग्रॅट्स करतो. इकडे आता तन्वी आणि साक्षीने नागराजला अण्णासमोर आणलेले असते. अण्णा आणि नागराज खाली बघत एकमेकांसमोर बोलतच नसतात. तेव्हा साक्षी म्हणते, तुम्ही काय शाळेतली मुलं आहे का, थोडं थोडं खेळात भांडले आणि कट्टी घेतली. तेव्हा साक्षी अण्णाला तिच्यासाठी बॅचअप करायला सांगते. तेव्हा महिपत म्हणतो की नागराज शेठ, कसं आहे ना, माझी सगळी अंडी पिल्ली तुम्हाला माहीत आहे आणि तुमची सगळी अंडी पिल्ली मला माहीत आहे. यातलं एक जरी अंड फुटलं ना तरी सगळा मोठा धमाका होईल. त्यानंतर आता महिपत उठून उभा राहत नागराज समोर हात करतो. तर नागराज त्या हाताकडे बघत काहीच फिलिंग देत नसतो. तेव्हा महिपत म्हणतो की नागराज शेठ, तुमच्या पुढे मी हात पुढे केला आणि तो हात एकदाच माझा पुढे येतो. महिपत म्हणतो, हा हात जर एकदा मागे गेला तर याचा तुम्ही नक्की विचार करा. तेव्हा नागराज हा महिपतकडे बघतो. तर तन्वी म्हणते की उठा आणि हात मिळवणी करा. तेव्हा नागराज उठून उभा राहत महिपतची हात मिळवणी करतो. पण तेवढ्यात रविराज तिथे येतो आणि लगेचच महिपतला बघून म्हणतो की महिपत शिकरी, तुम्ही इथे? तर सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये काम करत बसलेला असताना सायली तिथे येते आणि म्हणते की सर, मला कशाला बोलावलंय, जाऊ द्या ना मला काम करायला. तर अर्जुन म्हणतो की ते काम तर कोणीही करेल, तुम्ही इथे बसा मला हेल्प करायला. अर्जुन म्हणतो की ऑफिसमध्ये तुम्ही मला किती इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली, ती तर माझ्या लक्षातच नव्हती. अर्जुन म्हणतो की आता सुद्धा साक्षी कोर्टात जी काही साक्ष देते ना ती तुम्ही ऐका आणि ती जी काही गडबड घोटाळा करते ना ते मला सांगा. सायली म्हणते की सर, माझी मदत तुम्हाला झाली तर ठीकच होईल. आणि लगेच सायली आणि अर्जुन ते फुटेज बघू लागतात. तर आता अर्जुन हा प्रेमाने सायलीकडे बघत असतो आणि सायली ते CCTV फुटेज बघत असते. इकडे आता रविराज हा महिपतला म्हणतो की तुम्ही माझ्याकडे काय काम काढलं. तेव्हा घाबरतच नागराज म्हणतो की दादा, अरे उद्या कोर्टाची तारीख आहे ना, तेव्हा तुला एकदा भेटावं असं त्यांना वाटलं म्हणून ते आले. त्यानंतर रविराज म्हणतो की बसून बोलूयात आपण आणि म्हणतो बोला. तर महिपत म्हणतो, काय आहे ना, आम्ही साधीभोळी माणसं वकील साहेब, कोर्टाची पायरी जरी चढावी लागली ना तर आमचे पाय लटलटतात. महिपत म्हणतो की माझ्या लेकीवरती खूप मोठी वेळ आली, तेव्हा तिच्यासाठी मला इथं यावं लागलं. तर आता रविराज म्हणतो की आत्ता तुमच्यासोबत
महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करावा असं काही मला नाही वाटत. तर पुन्हा रविराज म्हणतो की रिसॉर्टसाठी तुम्ही जी जागा घेतली होती त्यावरती अर्जुननी स्टे आणला होता. पण त्याला तन्वीच्या रूपाने नवीन टार्गेट मिळालं आणि हे सॉफ्ट टार्गेट तो सोडेल असं काही मला वाटत नाही. तर घाबरतच तन्वी म्हणते की म्हणजे उद्या तो माझीच उलट तपासणी घेणार का? रविराज म्हणतो की तन्वी, त्याने तुला आश्रमात तो पुन्हा रिक्रिएशनचा सीन रिक्रिएट करायला बोलावलं, त्याचा तर तो नक्कीच वापर करणार. तेव्हा महिपत म्हणतो की माझ्या मुलीला तो उलट तपासणीसाठी बोलावील का? तेव्हा रविराज म्हणतो की एखादा महत्त्वाचा मुद्दा मिळाल्याशिवाय तो तुमच्या मुलीला लवकर बोलावणार नाही असं मला वाटतंय. आणि त्याला अजून कुठला नवीन मुद्दा मिळाला असं तर मला अजूनही नाही वाटत असे आता रविराज महिपतला सांगतो. साक्षी म्हणते की नवीन मुद्दा कसा मिळणार, मी काही केलंच नाही तर अर्जुन सुभेदार पुरावे तरी कुठून आणणार? रविराज म्हणतो की अर्जुनला फक्त तन्वीला त्रास द्यायचा आहे, त्याने ही केस पर्सनली घेतली. मधुकर पाटलांच्या विरोधात जेवढे पुरावे मिळतील ना ते शोधायचा मी प्रयत्न करतो, तुम्ही निश्चिंत राहा असे आता रविराज महिपतला सांगतो. तेव्हा तन्वी विचार करते हे सर्व निश्चिंत राहतील पण अर्जुन राक्षसासारखा कोर्टात येऊन माझ्यासमोर उभा राहिला तर मी काय करू? इकडे आता सायली अर्जुनसाठी कॉफी आणते आणि म्हणते की सर, मी सुद्धा तुमच्यासोबत कॉफी घेतली तर चालेल ना? तर अर्जुन म्हणतो चालेल काय धावेल. आणि पटकन सायली ही कॉफीचा कप अर्जुनकडे देत असताना अर्जुनच्या अंगावर कॉफी सांडते. घाबरतच सायली म्हणते की सॉरी सॉरी सर, कशी कॉफी सांडली तेच कळत नाही. आणि अर्जुनच्या शर्टची कॉफी ही सायली काढू लागते. तेव्हा प्रेमाने जवळ आलेल्या सायलीकडे अर्जुन बघू लागतो तर पाठीमागून कल्पनासुद्धा तिथे आलेली असते. तर आता सायली म्हणते की माझ्याकडून कसा गडबड घोटाळा झाला तेच काही कळत नाही, पण तुम्ही रागावणार नाहीत ना सर? तेव्हा अर्जुन प्रेमाने सायलीकडे बघत असतो. अर्जुन म्हणतो की रिलॅक्स राहा सायली, एवढं काही झालं नाही आणि मी जर थांबवलं नाही तर तुम्ही सकाळपर्यंत बोलत राहणार का? सायली म्हणते की आज तर तुम्ही मला गडबड घोटाळा म्हणालात सुद्धा नाही. तेवढ्या दोघेही कल्पनाला बघतात तर सायली म्हणते की या ना आई या, मी तुमच्यासाठी कॉफी आणू का? तर कल्पना म्हणते नाही, मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगायला आली. अर्जुन म्हणतो काय? तर लगेचच कल्पना म्हणते की अरे पुढच्या महिन्यात तन्वीचं साखरपुडा आहे, तिचं लग्न ठरलंय. तेव्हा अर्जुन आणि सायली अवाक होऊन कल्पनाकडे बघतात. तर सायली म्हणते की रविराज सरांच्या डोक्यावरची केवढी जबाबदारी गेली. अर्जुन म्हणतो मी तर वाचलो पण तन्वी ज्या मुलासोबत लग्न करेल ना तो तर बर्बादच होणार. कल्पना म्हणते मी तर फक्त एवढंच सांगायला आले होते. आणि लगेचच दिव्याईला हात जोडत म्हणते की दिव्याई, खूप चांगली बातमी आहे. तर अर्जुन हा सायलीला हात जोडतो. अर्जुन म्हणतो कमाल आहे तुमची, ज्या मुलीने मला लहानपणापासून त्रास दिला आणि त्या मुलीसाठी तुम्ही दिव्याईकडे प्रार्थना करता. तर सायली हसू लागते. अर्जुन म्हणतो तुमचा सॉरी आणि थँक्सचा मुद्दा संपला असेल तर आपण काम करूयात का? तर सायली म्हणते हो आणि दोघेही खाली वाकू लागतात. तेव्हा दोघांचे डोके एकमेकांना लागते. त्यानंतर आता कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होते. तेव्हा अर्जुन साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो की ज्या वेळेस तुम्ही पार्टीसाठी रिसॉर्टमध्ये आल्या होत्या त्यामध्ये तुम्ही बाहेर पडल्या होत्या का? तर साक्षी म्हणते नाही. तर लगेचच अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, CCTV फुटेजमध्ये साक्षी ह्या रिसॉर्टमध्ये आल्या होत्या पण 9:17 लगेच त्या बाहेर पडल्या आणि 50 मिनिटे त्या बाहेरच होत्या. आणि लगेचच ते CCTV फुटेजचे व्हिडिओ आता अर्जुन कोर्टाला दाखवतो आणि लगेचच आता साक्षीचे सगळे पितळ बाहेर पडलेले असतात. आणि ते बघून मधू भाऊ आणि सायली खूप खुश होतात आणि साक्षी आता तोंडावर आपटून खोटे बोलले जे आता जज समोर आलेले असते. तेव्हा आता विलासचा खून साक्षीने केल्याचे सत्य आता अर्जुन कसा कोर्टाला सांगून साक्षीला केसी जेलची सजा द्यायला पाठवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.